नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलणार आहोत आपल्या देशाच्या कण्याबद्दल, म्हणजेच शेती आणि शेतकरी यांच्याबद्दल. भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही देशातील मोठ्या प्रमाणावर लोक शेतीवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हवामानाचा बदल, पावसाचे अनियमित प्रमाण, वाढते खत व औषधांचे दर आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी उभ्या राहत आहेत. पारंपरिक शेतीसोबत आता आधुनिक शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केल्यास उत्पादन वाढू शकते आणि खर्च कमी होऊ शकतो. तज्ञांच्या मते माती परीक्षण करणे, योग्य बियाणांची निवड करणे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. दरम्यान सरकारकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. आर्थिक मदत, पीक विमा, सिंचन सुविधा आणि आधुनिक उपकरणांसाठी अनुदान दिले जात आहे. मात्र या योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे देखील तितकेच गरजेचे आहे. शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन यांसारखे पूरक व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत राहतो. त्यामुळे शेती टिकवणे आणि शेतकऱ्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.